वेलकम टू विदर्भ आय एस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. मी आदित्य तुमचे सर्व स्वागत करत आहे. आय होप यू डुईंग वेल. आणि आज जे आहे आपण PYQs पाहणार आहोत. तर जे म्हणजे की पॉलिटीबद्दलचे, तर पॉलिटीबद्दलचे PYQ पाहत असताना आपण न्यायपालिका, ठीक आहे, त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्ट आलं, हायकोर्ट आलं, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट आलं म्हणजे जिल्हा न्यायालय आलं, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, आणि त्यानंतर गव्हर्नर म्हणजे राज्यपाल, यांच्याबद्दलचे जे PYQs आहेत तर कंबाईनमध्ये विचारले असो या तुमचे आपण त्याला म्हणू शकतो आपण राज्यसेवेमध्ये विचारले असो, तर 2019 ते 2022च्या मध्ये जे संबंधित जेवढे काही तुमचे क्वेश्चन्स विचारलेले आहे याच्या रिगार्डिंग, तर ते क्वेश्चन आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, कारण की PYQ आपल्या प्रिपरेशनमध्ये खूप जास्त रोल प्ले करत असतो. ठीक आहे, तर आपण त्या अगोदर की आता काय आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा येणार आहे जे तुमची 28 एप्रिलला आहे. ठीक आहे, आता 28 एप्रिलला जी परीक्षा आहे तर त्याचं काय आहे की त्यासाठी आपल्याला पटकन रिव्हिजन करायची राहते. एक्झाम प्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सर्व लवकर लवकर आपली एक्झाम निघाली पाहिजे. याच्यासाठी जे आहे तर आपण काय केलेलं आहे की एक फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केलेली आहे. तर ती जी बॅच आहे ती कधीपासून सुरू होणार आहे, तर ती जी आहे तर ती सुरू होऊन जाईल 21 तारखेपासून. ठीक आहे, तर ती होणार आहे 21 डिसेंबर 2022. आणि टार्गेट कितीचं आहे, 28 एप्रिल. म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या प्रीच्या संबंधित जेवढे काही आहे आपण त्याला काय म्हणू शकतो की सब्जेक्ट्स जे आहे ते याच्यामध्ये काय केलं जाईल, कव्हर केलं जाईल. ठीक आहे, प्लस करंट अफेअर्ससुद्धा कव्हर केलं जाईल. ठीक आहे, त्यानंतर आहे आता सपोज हे झालं तुमचं राज्यसेवेचं. आता हे आहेत कंबाईनबद्दलची. तर कंबाईन पूर्व परीक्षा जी तुमची 16 जूनला आहे. ठीक आहे, तर त्याच्याबद्दलचं जर पाहिलं असेल तर 25 डिसेंबर 2023 ला काय होत आहे की ही फास्ट ट्रॅक बॅच सुरू होत आहे. कशाची, प्रहार म्हणून आहे कंबाईनची. ठीक आहे, तर ते 25 डिसेंबरला 2023 पासून सुरू होत आहे. याच्यामध्ये सेम तुमचे जेवढे कोणते सब्जेक्ट संबंधित काय आहे ते सर्व याच्यामध्ये कव्हर केलं जाईल. आणि दोन्ही याचं हे काय आहे की एक आपण म्हणतो विशेषता काय आहे की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, हे सुद्धा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पण. ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता की आपल्या याला जाऊन एक तर तुम्ही डिरेक्टली अकॅडमीला कॉल करून इन्क्वायरी करू शकता, नाहीतर तुम्ही काय करू शकता आपल्या ॲपवर जाऊन जे आहे ते त्याच्यावरून बाय करू शकता. ठीक आहे, आता जे आहे आपण काय करणार आहोत की PYQ डिस्कस करणार. आता PYQ डिस्कस करू. स्टार्टिंगला जो पहिला PYQ आहे तर तो काय आहे, ठीक, तर सर्वोच्च न्यायालयाच्या तदर्थ न्यायाधीशाबाबत योग्य कथन ते ओळखा. म्हणजे तदर्थ म्हणजे कोणता आहे तुमचा, ॲडव्होक जज. ॲडव्होक जज. आता ॲडव्होक जज जो आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. भारताचे राष्ट्रपती उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची तात्पुरत्या कालावधी सर्वोच्च न्यायालयाचे तदर्थ न्यायाधीश म्हणून नियुक्ती करू शकतात. ठीक आहे, म्हणजे ॲडव्होक जज जो आहे तर त्याची काय म्हणतात की त्यांची जे नियुक्ती आहे ते करू शकतात. कोण, प्रेसिडेंट किंवा तुमचे राष्ट्रपती. दुसरं आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या बैठकीला उपस्थित असताना तदर्थ न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाचे सर्व अधिकार क्षेत्र अधिकार विशेष अधिकारांचा उपयोग घेता येतो. ठीक आहे, आता जो तुमचा ॲडव्होक जज आहे तर याची जर पाहिली असेल तर याची अपॉइंटमेंट जी आहे तर अपॉइंटमेंट राष्ट्रपती करत नाही, तर त्यांची अपॉइंटमेंट करत असते तुमचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे भारताचा सरन्यायाधीश. ठीक आहे, भारताचा काय करत असतो, सरन्यायाधीश. पण सरन्यायाधीश जरी भारताचा करत असेल पण की त्यांची जेव्हा नियुक्ती केली जाते हे राष्ट्रपतीकडून केली जात नाही, तर ही केली जाते तुमच्या भारताच्या सरन्यायाधीशाकडून. पण तर हे जी संमती पाहिजे असते त्यांच्यासाठी, तर संमती जी आहे जो भारताचा सरन्यायाधीश आहे संमती कोणाची घेणार, राष्ट्रपतीची संमती घेणार. ठीक आहे, राष्ट्रपतीच्या संमतीनुसारच जे आहे तर त्यांची संमती घेतल्यानंतर त्यांची नियुक्ती केली जात असते जे तुमचे तदर्थ जे तुमचे न्यायाधीश आहेत ते. ठीक आहे, आता समजा तुम्हाला ॲडव्होक जज जरी तुम्ही म्हणजे ॲडव्होक जज म्हणजे काय, टेम्पररी पिरियडसाठी, तर त्यांना जे आहे टेम्पररी पिरियडसाठी जरी तुम्ही त्यांना अपॉइंट केलेलं आहे आणि अपॉइंट केल्यानंतर जे आहे तर त्यांना सर्व अधिकार दिले जाईल जे तुमच्या सुप्रीम कोर्टचे ज्या जजेसला आहे ते. ठीक आहे, दुसरं कसं आहे की आता जरी त्यांची संमती घेतलेली आहे राष्ट्रपतीची, दुसरं आहे की सपोज जर आता हे कोणतं हायकोर्ट असेल तुमच्या राज्यामधला एखादा हायकोर्ट आहे आणि त्या हायकोर्टमधला कोणता तरी जो न्यायाधीश असेल त्याची नियुक्ती करायची आहे ती. आता नियुक्ती करत असताना तिथला जो चीफ जस्टिस असेल तिथला कोणता तुमचा सरन्यायाधीश असेल तुमच्या हायकोर्टचा, तर त्याच्यासोबत त्यांच्याशी चर्चा सुद्धा करावं लागणार आहे या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला म्हणजे भारताच्या सरन्यायाधीशाला. ठीक आहे, म्हणजेच काय पाहिलं सर, एक मिनिट, भारताचे सरन्यायाधीश. ठीक आहे, हे कोणासोबत म्हणजे संमती कोणाची घ्यावं लागेल यांना,
संमती घ्यावी लागणार राष्ट्रपतींची. ठीक आहे. आता जेव्हा भारताचे सरन्यायाधीश राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागणार आहे तर तुम्हाला जे आहे तदर्थ न्यायाधीशाची नियुक्ती करायची आहे. आता हा जो न्यायाधीश राहणार तर हा कोणत्या हायकोर्टचा राहणार, म्हणजे या उच्च न्यायालयाचा राहणार. ठीक आहे, उच्च न्यायालयाचा आहे. आणि उच्च न्यायालयाचा आता प्रत्येक उच्च न्यायालयात जो असतो तो काय असतं, चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, ज्याला चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट म्हटलं जाते, म्हणजे उच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश समजा. ठीक आहे. तर याच्यासोबत जो आहे एकतर यांची संमती घेतली, राष्ट्रपतीची संमती घेतली. राष्ट्रपती संमती घेतल्यानंतर यांच्यासोबत ते काय करणार, चर्चा करणार किंवा विचार विनिमय करणार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे तर या व्यक्तीची, उच्च न्यायालयाचा जो कोणी न्यायाधीश असेल या व्यक्तीची जी आहे या व्यक्तीची अपॉइंटमेंट केल्या जाईल तदर्थ न्यायाधीश म्हणून. ठीक आहे. तर भारताचा सरन्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोणाची संमती घेत आहे, राष्ट्रपतीची. त्यानंतर चर्चा किंवा विचारविनिमय कोणासोबत करत आहे, उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाशी. आणि ती कारण की तो तिथल्या म्हणजे कोणत्याही नाही, ज्या न्यायाधीशा किंवा ज्या न्यायालयातील तो कोणता जज असेल किंवा तो जज असेल तर त्या जजला ते अपॉइंटमेंट करत आहे, तर तिथल्या जो चीफ जस्टिस असेल त्यांच्यासोबत जे आहे त्यांना काय करावं लागणार आहे, चर्चा करावं लागणार आहे. ठीक आहे. तर त्यांची जी नियुक्ती केली जात असते तर ही नियुक्ती कोण करत आहे, भारताचा सरन्यायाधीश तदर्थ न्यायाधीशाची नियुक्ती करत आहे. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट जर पाहिलं असेल तुमचं, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ठीक आहे. आणि त्याला सर्व बैठकीला उपस्थित राहणं म्हणजे जेवढे कोणते जो सर्वोच्च न्यायालयाचे ज्या न्यायाधीशाला जे काही मिळत असेल ते सर्व गोष्टी काय मिळणार आहे, यांना मिळणार आहे. ठीक आहे. तर जे आहे तुमचं सेकंड स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त बरोबर. आम्हाला इथं काय विचारलं होतं, योग्य कथन ओळखा. म्हणजे तुम्हाला जे आहे याच्याबद्दलचं काय विचारलं होतं, करेक्ट स्टेटमेंट तुम्हाला विचारलेलं होतं. तर पहिलं राष्ट्रपती नाही, हे चुकीचं आहे. तर इथं कोण केलं जात असते, भारताचा सरन्यायाधीशाकडून. ठीक आहे. तुम्हाला मी ते पूर्ण सांगितलं. तर सेकंड स्टेटमेंट तुमचं राईट आहे. नंतर आहे की भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीपैकी कोणते विधान बरोबर नाही, याच्यावर विचारलेलं आहे. नाही, हे क्वेश्चन महत्त्वाचं राहते. तुम्ही म्हणजे क्वेश्चनमध्ये काय नाही विचारलेलं आहे, योग्य विचारलेलं आहे की अचूक विचारलं, चूक विचारलं, तर हे पाहायचं. कारण की आपण काय करतो की ते बरोबर वाचत नाही आणि त्यानंतर जे आपल्याला राईट असलं तरी आन्सर आपण चुकीचं करून टाकतो. ठीक आहे. तर उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. ठीक आहे. म्हणजेच काय आहे तुमचं जे तुमचं पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असते PIL, ते जे आहे ते म्हणतात की उच्च न्यायालय जे आहे ते स्वीकारू शकतात. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. आता पहा, राष्ट्रपती जर पाहिलं असेल, समजा जर आपलं हे तुमचं सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर तुमचं हायकोर्ट आहे, त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, त्यानंतर तुमचे दुय्यम कोर्ट आहेत, तर म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट आहे, आणि त्यानंतर तुमचं जर पाहिलं असेल ग्राम न्यायालय आहे. अशी हे पूर्ण चेन असते. ठीक आहे. हे अशी पूर्ण चेंज आहे, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्यानंतर सबऑर्डिनेट कोर्ट, ज्याच्यामध्ये तुमचे दिवाणी आणि फौजदारी जे न्यायालय असते ते येणार, आणि ग्राम न्यायालय. ठीक आहे. हे म्हणजे तुमच्या गावाच्या लेवलवर, हे तुमच्या तालुका लेवलवर, हे तुमच्या जिल्हा लेवलवर, हे तुमच्या राज्याचं जे आहे आणि हे देशाचं. ठीक आहे. अशी चेन पूर्ण असते ही. ठीक आहे. आता यांचं जर पाहिलं असं यांची जी आहे या दोन्ही यांची सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्या न्यायाधीशांची जी नियुक्ती केली जात असते किंवा अपॉइंटमेंट केली जात असते ते राष्ट्रपतीकडून केली जाते. ठीक आहे. यांची कोणाची केली, राष्ट्रपतीकडून केली जात असते. आणि यांचं जर पाहिलं असेल तर यांची केली जात असते राज्यपालांकडून. ठीक आहे. यांची केली जात असते राज्यपालांकडून. तर मग सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टची राष्ट्रपतीकडून केली जात असते, आणि यांची जर पाहिली असेल तर हे राज्यपालांकडून केली जात असते. सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश असतात त्यांना जी आहे तर ती ओथ किंवा शपथ जी आहे ती राष्ट्रपती देतात, आणि त्यानंतर हायकोर्टचे जे आहे त्यांना जे राष्ट्रपती शपथ देत नाही तर ते देतात त्या प्रत्येक राज्याचा जो कोणत्या राज्य संबंधित असेल त्या राज्याचे राज्यपाल. ठीक आहे. तर उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती करतात. हे सुद्धा बरोबर आहे. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. तर नाही, चुकीचं सांगितलं मी, कारण की दोन्ही जर पाहिलं असेल दोन्ही याची कोण करत आहे, राष्ट्रपती. हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय 62 आहे, म्हणजे 62 वर्ष आहे. आता जर पाहिलं असेल तुम्ही राज्यासंबंधित कोणतीही एखादी संस्था घ्या, इन केस तुम्हाला एज माहीत नसेल तर जनरली जर पाहिलं असेल तर 62 जे आहे त्यांचं एज राहते, म्हणजे रिटायरमेंट एज किती राहते, 62. आणि जे कोणते केंद्र लेवलचं असेल तर त्यांचं राहत असते 65. ठीक आहे. कारण की 62 असलं तर काय आहे की तुम्ही केंद्रामध्ये राज्यामध्ये काम करत आहात, रिटायर्ड झाले, तुम्ही निवृत्त झाले, तर निवृत्त झाल्यानंतर तुम्ही राज्यामध्ये काम नाही करू शकत नाही, पण तुम्ही केंद्राच्या तिथं किंवा केंद्रात काम करू शकता. पण केंद्रात काम करू शकतात म्हणून जे आहे यांचं 62 आणि 65
म्हणजे जर पाहिलं यांचा एज डिफरन्स एवढा ठेवलेला आहे. म्हणजे काय आहे की तुम्ही जर राज्यामधून गेले तर तुम्ही केंद्रात काम करू शकता, पण केंद्रामधून रिटायर झाले तर मग बाकीकडे तुम्ही काम करू शकत नाही. ठीक आहे, तर यांचं 62 असते. हे सुद्धा काय आहे स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. तर यानुसार पाहिलं असेल तर जे थर्ड स्टेटमेंट आहे हे तुमचं काय आहे रॉंग आहे. राज्यपाल, राज्यपालाच्या पदाच्या कालावधीमध्ये खाली कोणते कथने बरोबर आहे? तर बरोबर विचारलेलं आपल्याला. तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. ठीक आहे, हे बरोबर आहे. कारण की पहा, जेव्हा राज्यपालाची जेव्हा नियुक्ती केली जाते, निवडून नाही होत, राज्यपालाची काय होत असते नियुक्ती होते. आता जेव्हा नियुक्ती केल्यानंतर ठीक आहे, तर याचा जे आहे संविधानात असं जनरली जर पाहिलं असं 5 वर्षासाठी जे आहे राज्यपालाची नियुक्ती केली जाते, पण संविधानात सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, की अशी फिक्स टर्म नाही दिलेली आहे संविधानात की 5 वर्षच असले पाहिजे, जसं कसं राष्ट्रपतीबद्दल आहे. आणि त्यानंतर जे आहे तर यांना कशा प्रकारे पदावरून दूर केल्या जाते याची प्रोसिजर सुद्धा मेन्शन नाही आहे आपल्या संविधानामध्ये. ठीक आहे, तर यांची जेव्हा आहे तर मग काय आहे की यांची प्रोसिजर आपल्या संविधानामध्ये मेन्शन नाही. त्यामुळे काय आहे की राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते जे आहे ते पदावर राहणार. आता ॲक्च्युलीच मला सर राष्ट्रपतीची मर्जीच म्हणजे काय, तुमचं मंत्रिपरिषद जे असते कशाचं, केंद्राचं, त्यांचं. कारण की ते जर पाहिलं असेल की त्यांच्या मर्जीनुसारच त्यांच्या ॲडवाईसवर किंवा त्यांच्या सल्ल्यानुसारच जे आहे राष्ट्रपतीला काम करावं लागत असते. ठीक आहे, तर म्हणून पाहिलं असेल राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल तो आहे त्या पदावर राहणार. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. त्यांना वाटलं की नाही, बऱ्याचदा पाहिलं असेल की तुम्ही पहा असे एक्झाम्पल्स आहे की त्यांनी जे आहे स्वतःहून राजीनामे देऊन दिलेले आहे. ठीक आहे, तर एक मलिक होते, ते सत्यपाल मलिक, त्यांनी जर पाहिलं असेल जे राज्यपाल होते काश्मीरचे. ठीक आहे, आणि त्यानंतर मेघालयचे सुद्धा होते, त्यांनी स्वतःहून जे आहे राजीनामा देऊन दिला. म्हणजे काय आहे, स्वखुशीने तुम्ही कोणी राजीनामा स्वखुशीने दिला जातो असं म्हटलं जाते, पण ॲक्च्युली जर पाहिलं असेल कधी कधी त्यांच्यावर प्रेशर सुद्धा असते कोणावर सुद्धा. पण जनरली जर पाहिलं असेल स्वखुशीने तुम्ही काहीही करू शकता, राजीनामा देऊ शकता. ठीक आहे, फक्त अपॉइंटमेंट तुमची केली जात नाही स्वखुशीने. तर राजीनामा तुम्ही जो आहे तुमच्या पदावरून जर दूर जात असाल तर स्वखुशीने जाऊ शकता. तर तुमचं पाहिलं असेल बी सुद्धा काय आहे बरोबर आहे. राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते जसं मी सांगितलं. त्यानंतर दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. जोपर्यंत समजा जरी राज्यपाला जे आहे तर समजा त्यांचे 5 वर्ष कंप्लीट झाले आणि 5 वर्षानंतर जे आहे की दुसरे राज्यपाल येणार आहे, पण जोपर्यंत त्या पदावर जो दुसरा व्यक्ती तो पदभार जे स्वीकारणार नाही तोपर्यंत जे आहे ते त्या पदावर राहणार. ठीक आहे, म्हणजे काय डी सुद्धा तुमचं काय आहे बरोबर आहे. तर सर्व विधाने तुमचे काय आहेत बरोबर आहेत. ठीक आहे, इथं सांगितलेलं आहे, इथं दिलेलं तुम्हाला अनुच्छेद म्हणजे तुम्हाला आर्टिकल दिलेले आहे हे, आणि एका साईडला दिलेलं आहे हे कशाच्या संबंधित आहे. तर आता जर पाहिलं असं आर्टिकल 131, आता आर्टिकल 131 हे कशा संबंधित आहे, मूळ अधिकारिता म्हणजे काय, ओरिजिनल ज्युरिसडिक्शन. आता ओरिजिनल ज्युरिसडिक्शन म्हणजे काय की पहिल्यांदा तुम्ही सुप्रीम कोर्टचा, आता हे कशाच्या बाबतीत आहे, सर्वोच्च न्यायालयाचा, म्हणजे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा जे आहे तुम्ही पहिल्यांदा केव्हा ठोकणार. म्हणजे ठीक आहे, म्हणजे टकटक जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कधी करू शकता तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जात असताना, तर ते जे आहे तर त्याला म्हटलं जातं ते ओरिजिनल ज्युरिसडिक्शन किंवा मूळ अधिकार. ठीक आहे, किंवा प्रारंभिक क्षेत्र सुद्धा म्हटलं जात असते, अधिकार क्षेत्र. ठीक आहे, आता हे जे आहे आता ह्याच्यामध्ये जर पालसन जर कधी जाऊ शकता तुम्ही, एकतर जे आहे केंद्र या राज्याचा जर वादविवाद असेल तर एकच राज्य इकडे सबूत, नंतर 2 राज्ये, राज्य 1 राज्य 2 वर्सेस केंद्र. ठीक आहे, त्यानंतर समजा राज्याचा आहे तर म्हणजे काय, केंद्र आणि राज्याचं जर पाहिलं असेल तर यांच्या संबंधित जर काही वादविवाद असले तर तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. अजून जर पाहिलं असेल जर तुम्हाला जर मूलभूत हक्काची अंमलबजावणी किंवा तुमचं उल्लंघन झालं असेल त्याच्याबद्दल तुम्हाला रिलीफ पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. अजून दुसरी गोष्ट, अजून कशासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, एकतर समजा राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या जे तुमची त्याला आपण म्हणतो निवडणूक जी असते यांच्या संबंधित जर काही वादविवाद असला तरीही तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता, हायकोर्टमध्ये जाऊ शकत नाही. त्यानंतर जे आहे अजून असते तुमची ट्रान्सफर पेटिशन. म्हणजे काय आहे, आता जर पाहिलं असेल हे जे आहे लक्ष्मीकांतमध्ये जे आपल्याला दिलेलं आहे जो न्यायालयाबाबतीत, तर न्यायालयाबाबतीत फक्त केंद्र राज्य यांच्या संबंधित असेल काही
ठीक आहे, यांच्या वादविवाद असेल तर त्याच्याबद्दल जाऊ शकता आणि त्यानंतर तुमचं मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकाराबद्दल जाऊ शकता. पण ह्या दोन गोष्टी सांगितलेल्या नाही आहे, पण तरी या दोन गोष्टी जर पाहिला असाल हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे सुप्रीम कोर्टचं. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीबद्दल काही वादविवाद असेल या तुम्हाला काही वाटत असेल, डाऊट असेल, काही असेल तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता. ट्रान्सफर पिटिशन म्हणजे काय? सपोज ट्रान्सफर पिटिशन म्हणजे की तुमचं हायकोर्ट आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट आहे. 2-4 असे हायकोर्ट आहे प्रत्येक राज्याने. एक केस जे आहे हे काय केलेलं आहे, प्रत्येक राज्यामध्ये त्यांनी जे आहे एखादी केस फाईल करून ठेवलेली आहे आणि ते केस फाईल करून ठेवल्यानंतर जे आहे एकच पॉईंट आहे. सपोज तुम्ही आधार ॲक्टबद्दल पाहिलं असेल तर प्रत्येक इथं जे आहे तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये करून ठेवली आहे. तर सुप्रीम कोर्ट काय करू शकते, जे सुप्रीम कोर्टमध्ये हे ट्रान्सफर कसं की सर्व जे आहे केसेस डायरेक्टली तुम्ही आमच्याकडे घेऊन या आणि आपण याच्यावर काय करणार आहोत, जे काही आहे तर त्याच्यावर जे काही जजमेंट द्यायचं ते देऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल, म्हणून जर पाहिलं असेल तर एक पुट्टुस्वामी आणि अन्य वर्सेस युनियन ऑफ इंडिया किंवा जर पाहिलं असेल तुमचं केंद्र सरकार, ठीक आहे, असं ते जे आहे ते नॉर्मली जर पाहिलं असेल तर कोणतीही जेव्हा केस असते तर केस कसं असते, एकतर ए वर्सेस बी, ठीक आहे. पण जेव्हा हे ट्रान्सफर पिटिशन असते, या ट्रान्सफर पिटिशनमध्ये काय असते, ए आणि अन्य वर्सेस बी, ठीक आहे. म्हणजेच काय, अन्य म्हणजे काय की असे वेगवेगळ्या कोर्टमध्ये जे आहे तुम्ही काय करून ठेवलेले आहे, ह्या केसेस लावून ठेवलेले आहे. आणि वेगवेगळ्या कोर्टमध्ये जेव्हा केसेस लावून ठेवलेले आहेत तर मग प्रत्येक कोर्टमध्ये केसेस लावल्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही सुप्रीम कोर्ट, कारण की नंतर तर अपील तर तुम्ही सुप्रीम कोर्टमध्येच करणार आहे ना. तर म्हणून काय आहे की सुप्रीम कोर्टमध्ये जे आहे तुम्ही ते ट्रान्सफर पिटिशन किंवा ते पिटिशन जेवढे कोर्ट तुम्ही ते टाकून ठेवलेले आहे ते सरळ काय करू शकता, तुम्ही ट्रान्सफर करू शकता सुप्रीम कोर्टमध्ये. आणि सुप्रीम कोर्टला यालाच म्हटलं जातं त्याचं ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं म्हणजे ह्याचं हे कोणत्या बाबतीत आहे, आर्टिकल 131 नुसार, ठीक आहे. आर्टिकल 136 जे आहे तर विशेष अनुज्ञा म्हणजे काय, स्पेशल लिव्ह. आता स्पेशल लिव्ह जर पाहिलं असेल तर याच्यामध्ये काय असते की तुम्हाला जर वाटलं की एखाद्या कोर्टमध्ये एखादी केस जर पेंडिंग असेल आणि ते कोर्टमध्ये केस पेंडिंग आहे, कोर्ट्समध्ये केस जी पेंडिंग आहे आणि तुम्हाला वाटलं की हे जे केस आहे तर तुम्ही काय करू शकता की काही दिवसानंतर जे आहे आम्ही तुमच्याकडेच येणार आहे, ठीक आहे, आम्ही जे आहे तुमच्याकडे येणार आहे. तर म्हणून जे आहे तो म्हणजे हे जे आहे स्पेशल लिव्ह पिटिशन हे तुम्हाला ॲडमिट करायसाठी खूप जास्त तुम्हाला कष्ट घ्यावं लागत असते जेव्हा सुप्रीम कोर्टमध्ये करायची राहते. कारण की एका कोर्टला जो कोणता त्याचं कनिष्ठ कोर्ट आहे त्याला तुम्हाला सांगावं लागते की हे जे आहे हे तुझ्या अवकाशच्या बाहेर आहे, हे तू नाही करू शकत, ठीक आहे. आणि दुसरं सुप्रीम कोर्टला सुद्धा तुम्हाला पटवून द्यायचं आहे की तुम्ही जे आहे आता जर तुमच्याकडे आम्ही आलो नाही तर काय होईल की नंतर शेवटी तुमच्याकडेच यावं लागणार आहे आणि तोपर्यंत बरंचसं काही नुकसान होऊन जाईल. म्हणून काय एवढं इझी नसते हे. तुम्ही एखाद्या कोर्टपासून जे आहे तुम्ही काय करून राहिलेले आहे, काय करत आहे की तिथून जे आहे ते ट्रान्सफर करणार आहे किंवा तिथं तुम्ही लिव्ह घेऊन त्या कोर्टची तिथून जे केस आहे तुम्ही ते डायरेक्टली सुप्रीम कोर्टमध्ये घेऊन जात आहे कोणत्याही कोर्टमधून, ठीक आहे. म्हणून काय आहे की हे एवढं इझी नसते. तर फक्त तुम्ही जे आहे एवढं अपिलास विषय अनुज्ञा म्हणजे आर्टिकल 136. त्यानंतर जे आहे दिवाणी आणि फौजदारी. आता दिवाणी फौजदारी म्हणजे तुमचं जर पाहिलं असं सिव्हिल आणि क्रिमिनल, तर सिव्हिल अपील जे राहत असते हे राहत असते तुमच्या 133 मध्ये आणि त्यानंतर फौजदारी जे राहत असते तुमच्या 134 मध्ये, ठीक आहे. इथं काय विचारलेलं आहे, कोणते जुळलेले नाही, ठीक आहे. तर म्हणतात कलम 145, कलम 143, 41 आणि 39. तर आता विचारला की न्यायाधीशाचे वेतन. तर न्यायाधीशाचे वेतन जर म्हणत आहे की ते 145 मध्ये आहे. तर 145 मध्ये जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्टचे नियम बनवण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टचे नियम स्वतःचे बनवण्याचा अधिकार आहे. म्हणजे कोण त्यांच्यासमोर जर पाहिलं असेल त्याला ACR रूल म्हटलं जात असते किंवा ACR रूल 2013 आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जे रीट जर तुम्ही फाईल करत असाल तर रीटचा फॉर्मॅट किती असला पाहिजे, किती पेजमध्ये असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, म्हणजे काय सुप्रीम कोर्टला स्वतःचे जे नियम आहे तर ते बनवण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. तर हे कशामध्ये दिलं आहे तुमचं 145 मध्ये. तर पहिलं जे तुमचं रॉंग आहे. बाकीचं 143 मध्ये पाहिलं असेल तर सल्ला मसलत करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार. म्हणजे जर पाहिलं असेल राष्ट्रपती जे आहे सुप्रीम कोर्ट पॉवर ऑफ द प्रेसिडेंट टू कन्सल्ट विथ दी सुप्रीम कोर्ट, म्हणजे जे आहे तर सल्ला घेऊ शकते. जर तुम्ही पाहिलं असेल सुप्रीम कोर्टचा कधी कधी आता पहा म्हणजे 2 केसमध्ये जे आहे सल्ला घेऊ शकते राष्ट्रपती, ठीक आहे. 2 केसमध्ये सल्ला घेऊ शकते राष्ट्रपती. एक तर जे आहे सध्या कोणता कायदा असेल त्या कायद्याबाबत सल्ला घेऊ शकते. त्या कायद्याबाबत जे आहे सल्ला देणं नाही देणं हे सुप्रीम कोर्टवर बंधनकारक नाही आहे. पण दुसरं जर पाहिलं असेल जे आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर जर कोणती ट्रिटी असेल या काही जर गोष्ट असेल तर त्या बाबतीत जे आहे,
ठीक आहे, त्या बाबतीत जर एखादी ट्रिटी झालं किंवा ॲग्रीमेंट झालं असेल किंवा करार झाला असेल, त्याच्या बाबतीत जर तुम्हाला जर सल्ला जर राष्ट्रपतीला घ्यायचा असेल तर सुप्रीम कोर्टला त्याच्या बाबतीत देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. बिरुबारी युनियन जे आहे तर ते ही जी केस झाली होती, ठीक आहे, तर हे बांगलादेशबद्दल जे काही तुमचे लँड डिस्प्यूट होते त्याच्याबद्दलची ही केस होती. तर त्याच्यामध्ये जे आहे सुप्रीम कोर्ट जर पाहिलं असेल तर म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगत आहे की सुप्रीम कोर्टने काय केला होता, सल्ला दिलेला होता आपल्या राष्ट्रपतीला. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश भारतातील सर्व न्यायालयांना लागू आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. रिट प्राधिलेख देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार, जे रिट तुमचे मॅन्डमस हेबियस कॉर्पस जे काही आहे तुमचे परमादेश. ठीक आहे. त्यानंतर जे आहे राज्यपाल काय विचारात घ्या, राज्यपाल राज्य विधानसभेला बोलावू शकतात, स्थगित आणि विसर्जित करू शकतात. म्हणजेच काय की द गव्हर्नर कॅन समन, म्हणजे जे आहे अधिवेशन किंवा जर पालसन बोलवू शकते, प्रोरोग करू शकते आणि डिझॉल्व करू शकते. तर हे जर पालसन अधिवेशन काय करू शकते, विसर्जित सुद्धा करू शकते, किंवा जर पालसन अधिवेशनच नाही तर स्टेट जे कोणतं तुमचं राज्य विधिमंडळ आहे ते सुद्धा जे आहे विसर्जित करू शकते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार. ठीक आहे, तर हे पहिलं काय आहे तुमचं बरोबर आहे. राज्यपाल राज्य विधानसभेला बैठक स्थगित करू शकते, तर स्थगित करू शकत नाही. हे जर पाहिलं असेल किंवा ॲडजॉर्न करण्याचं काम जर पाहिलं असेल तर हे जे आहे तिथला स्पीकर जो असतो किंवा जो सभापती जो आहे किंवा अध्यक्ष जो आहे त्याला असतो. ठीक आहे, हे तुमचं रॉंग आहे. राज्यपाल निवडणुकीनंतर विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला संबोधित करतात. ठीक आहे, तर पहिल्या अधिवेशनाला सुद्धा संबोधित करतात आणि जेव्हा वर्षाचं जेव्हा पहिलं अधिवेशन असेल तेव्हा सुद्धा जर पाहिलं असेल ते संबोधित करतात. म्हणजे काय अ आणि क. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधाने खरे आहेत, आपल्याला विचारलं बरोबर कोणते आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन भत्ते हे विधिमंडळाच्या अधीन नाहीत आहे. ठीक आहे, विधिमंडळाच्या नाही आहे ते संसदेचे असते, तर हे पहिलं बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या त्यांच्या अवमानाबद्दल कोणत्याही व्यक्तीस शिक्षा करण्यास अधिकार आहे. म्हणजे जर पाहिलं कंटेम ऑफ कोर्ट, आता पहा सर्वोच्च न्यायालयाला त्याच्या बाबतीत जर त्यांच्या बाबतीत त्यांचं जर एखादं डिसिजन त्यांनी जर पाहिलं असेल, कारण की काय असते कंटेम ऑफ कोर्ट जे असते, कंटेम ऑफ कोर्ट तर दोन प्रकारचे आहे. कंटेम ऑफ कोर्ट किंवा न्यायालयाचा अवमान दोन प्रकारचा आहे. एक तर असते तुमचं सिव्हिल म्हणजे दिवाणी, आणि एक असते तुमचं क्रिमिनल म्हणजे फौजदारी. ठीक आहे, दिवाणी म्हणजे काय, जर तुम्ही एखादं जजमेंट जर किंवा एखादा निर्णय जर सुप्रीम कोर्टने दिला असेल, ठीक आहे, सुप्रीम कोर्ट या हायकोर्टने दिला असेल, ते जर तुम्ही मान्य नाही करत आहे तर ते झालं तुमचं दिवाणी. जर तुम्ही जर एखाद्या जजची, ठीक आहे, एखाद्या जजची इमेज डिफेम करण्याचा, ठीक आहे, किंवा नष्ट करण्याचा किंवा खराब करण्याचा किंवा त्याच्यावर अटॅक करण्याचा हे जे काही गोष्टी करत आहेत तर ते झालं तुमचं फौजदारी. ठीक आहे, ठीक आहे, झालं तुमचं फौजदारी. दिवाणीमध्ये जे आहे तुम्हाला फाईन लागू शकतो आणि फौजदारीमध्ये फाईन सुद्धा लागू शकतो आणि जेल सुद्धा होऊ शकणार. ठीक आहे, आणि कंटेम ऑफ कोर्टचं जर पाहिलं असेल तर सुप्रीम कोर्ट स्वतःसाठी करतो, उच्च न्यायालय स्वतःसाठी सुद्धा करतो, आणि जे त्याच्या खालचे जे कनिष्ठ न्यायालय आहे, समजा जर पाहिलं असेल एखादं जिल्हा न्यायालय आहे आणि तिथलं जर कंटेम ऑफ कोर्ट जर जे चालवायचं असेल तर हे उच्च न्यायालय चालवणार. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला प्रश्न कधी आला किंवा की जे आहे कंटेम ऑफ कोर्ट किंवा न्यायालयाच्या अवमानाबद्दलचा जास्त अधिकार, जसं कसं आपलं जे फंडामेंटल राईट आहे याचं जेव्हा तुम्हाला किंवा रीटबद्दल जो आहे तर याच्याबद्दल जर पाहिलं रीटबद्दल जर पाहिलं असेल तर जास्त अधिकार दिला तुम्हाला हायकोर्टला. ठीक आहे, सुप्रीम कोर्टच्या कंपॅरिझनमध्ये. तसंच आहे कंटेम ऑफ कोर्टबद्दल. कंटेम ऑफ कोर्टचा जर पाहिलं असेल अधिकार सुद्धा जे आहे ते जास्त दिलेला आहे तुमच्या हायकोर्टला. ठीक आहे, म्हणजे हायकोर्ट स्वतःसाठी सुद्धा करू शकतो आणि जे तुमचं जिल्हा न्यायालय आहे त्यांच्यासाठी सुद्धा करू शकतो. ठीक आहे, हे सुद्धा बरोबर आहे. कलम 122 न्यायालयाच्या निवृत्ती न्यायालयाची भारतीय कोणत्याही न्यायालयाची वकिली करण्यास मनाई करते. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कलम 145 अन्वये नियम बनवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे, जे आताच आपण डिस्कस केलेलं होतं, जे तुमचं जे रॉंग होतं. ठीक आहे, 145 आर्टिकल जे आहे हे कशाबद्दल आहे, सुप्रीम कोर्ट जे आहे स्वतःचे जे कोणते तुमचे नियम आहेत ते बनवू शकते. तर अ ब ड. ठीक आहे, हां, भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. अभिलेख न्यायालय म्हणजे काय, कोर्ट ऑफ रेकॉर्ड. कोर्ट ऑफ रेकॉर्ड. ठीक आहे, तर याच्यामध्ये कोर्ट ऑफ रेकॉर्ड किंवा अभिलेख न्यायालय म्हणजे काय होते, काय अभिलेख न्यायालय म्हणजे सरळ सरळ असं होते की जर तुम्ही कोर्टसमोर किंवा कोर्टाच्या म्हणजे जे कोणते न्यायालय आहे त्याच्यासमोर जे काही बोलणार आहे ते खरंच असणार. ठीक आहे,
ते खरंच असणार आणि जज काही जे कोणता निर्णय देणार ते काय असणार, त्याला काहीतरी मूल्य असणार. ठीक आहे, याचा अर्थ असा होतो कोर्ट ऑफ रेकॉर्ड. म्हणजेच काय, तुम्ही पाहिलं असेल ना, मी ऑन रेकॉर्ड बोलतो, मी ऑन रेकॉर्ड बोलतो, म्हणजे तुम्ही जे काही बोलत आहे ते खरे बोलत आहे. ठीक आहे, तुम्ही MLA किंवा खासदार वगैरे पाहिले असेल, मी ऑन रेकॉर्ड बोलताय किंवा हे रेकॉर्डवरून काढून टाका किंवा असं करा तसं करा, ह्या ज्या गोष्टी आहेत रेकॉर्डवर बोलत आहे म्हणजे काय, मी हे खरा बोलत आहे. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्ही बोलणार ते खरं असणार आणि जे काही त्याच्यावर निर्णय देणार ते काय, त्याला काहीतरी व्हॅल्यू असणार किंवा मूल्य असणार. ठीक आहे, आणि कोर्ट ऑफ रेकॉर्ड जे आहे हे सुद्धा जर पाहिलं असेल सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट या दोघांकडेच असतो. ठीक आहे, जे डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरे असते त्यांच्याकडे नसते. तर विधान पहिलं बरोबर आहे तुमचं. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. तर पाहिलं असेल तुमचं दुसरं सुद्धा जर पाहिलं असेल स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजेच काय आहे, द हायकोर्ट इज नॉट एम्पॉवर्ड टू इनिशिएट कंटेम्प्ट ऑफ प्रोसिडिंग फॉर अ कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट. ते स्वतःच करू शकते. म्हणजे विधान दुसरं सुद्धा जर पाहिलं असेल तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, विधान दुसरं सुद्धा जर पाहिलं असेल तुमचं काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, विधान 2 बरोबर आहे. सॉरी, विधान दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालय ते काहीच नाही, ते स्वतःचे स्वतः करू शकते. ठीक आहे, आणि भारतीय संविधानाने कलम 215 घोषित करते की उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असले पाहिजे. तर 3 नंबरचं तुमचं राईट आहे. खालीलपैकी विधान बरोबर नाही आहे. अनुच्छेद 200 नुसार अन्वय राज्यपाल विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकते. ठीक आहे, म्हणजे जर पाहिलं राज्यपालाकडे तुम्ही गेले तर राज्यपालाकडे गेल्यानंतर जर पाहिलं राज्यपालांकडे राष्ट्रपतीकडे काय आहे, एकतर ते संमती देणार, संमती दिली नाही तर मग जे आहे तर ते काय करणार, पुनर्विचारासाठी जे आहे तुमच्या संसदेकडे पाठवणार. ठीक आहे, आणि एकतर वाद आहे ते पेंडिंग करून ठेवणार. ठीक आहे, राज्यपालांकडे सुद्धा हे 3 असते. पण राज्यपालाकडे अजून एक एक्स्ट्रा असते का, ते एखादं जर विधेयक असेल ते त्यांच्याकडे आलं असेल तर जे आहे राष्ट्रपतीच्या विचारार्थ ते जे आहे ते रिझर्व्ह करून ठेवू शकतात किंवा राखीव ठेवू शकतात. आणि ते जर ते बिल जे त्यांच्याकडे गेलं म्हणजे काय आहे, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे जर एखादं कोणतं विधेयक आलं, ठीक आहे, राष्ट्रपतीकडे कोणतं येणार, संसद आणि राज्यपालाकडे कोणतं येणार, विधिमंडळ. ठीक आहे, आता संसदेने एखादं जर बिल पाठवलं असेल यांच्याकडे विधेयक तर यांच्यावर संमती देऊ शकतात. ठीक आहे, एक तर ते पेंडिंग ठेवणार, नाहीतर हे पुनर्विचारासाठी जे आहे हे कोणाकडे पाठवणार, संसदेकडे पाठवणार. संसदेने याच्यावर जर काही याच्यामध्ये दुरुस्ती केली नाही केली तरी जर पुन्हा त्यांनी जर पाठवलं तर यांच्यावर राष्ट्रपतीवर त्याच्यावर संमती देणे बंधनकारक असते. ठीक आहे, राज्यपालाच्या बाबतीत जर पाहिलं असेल सेम असंच, किंवा हे रिकन्सिडरेशनसाठी किंवा पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे पाठवणार, विधिमंडळाने काही चेंजेस केले आणि तसं जर इकडे पाठवलं तर जे आहे यांच्यावर सुद्धा जे आहे हे बंधनकारक असते. ठीक आहे, बंधनकारक असते. पण तिसरी म्हणजे जे चौथी त्यांच्याकडे ऑप्शन आहे तर ते काय आहे का, हे राष्ट्रपतीसाठी राखीव ठेवणं, राष्ट्रपतीसाठी काय करणं, राखीव ठेवणं. आता जेव्हा हे राखीव ठेवल्या जाईल राष्ट्रपतीसाठी तर राष्ट्रपतीकडे हे बिल राखीव ठेवलं आणि हे बिल आलेलं आहे यांच्याकडे. ठीक आहे, आता हे जेव्हा बिल यांच्याकडे आलं तर हे बिल आल्यानंतर काय करू शकतात, यांच्याकडे किती ऑप्शन आहे, एक तर ते संमती देणार, नाहीतर पेंडिंग ठेवणार आणि त्यानंतर जे आहे हे पुन्हा पाठवणार तुमच्या पुनर्विचारासाठी विधिमंडळाकडे. तर हे म्हणजे राज्यपालाला जे आहे असा ते आदेश देणार. सपोज हे राज्यपालाकडे हे बिल गेलं आणि राज्यपालाने काय केलं की विधिमंडळाकडे पाठवलं. ठीक आहे, विधिमंडळाने काय केलं, त्याच्यामध्ये दुरुस्ती केली आणि दुरुस्ती केल्यानंतर त्याच्यामध्ये किंवा दुरुस्ती केली नाही केली जे काही आहे तर तसंच ते पुन्हा बिल आलं. पुन्हा बिल आल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीकडे आलं तर या केसमध्ये जे आहे राष्ट्रपतीवर जे कोणतं त्याच्यावर संमती देणे बंधनकारक नाही आणि याच्यावर कोणता टाईम पिरियडसुद्धा सांगितलेला नाही आहे, हे बंधनकारक नाही आहे. हे लक्षात ठेवायचं. राष्ट्रपती, राज्यपाल त्यांच्या बाबतीत जर पाहिलं, विधिमंडळाच्या बाबतीत जर त्यांनी पुन्हा विचारासाठी पाठवलं तर ते बंधनकारक आहे.
यांच्या सुद्धा संसदेने जर पाठवलं असेल ते बंधनकारक आहे. पण एखादं बिल राखीव ठेवलेलं आहे, राष्ट्रपतीकडे ते आलेलं आहे, राष्ट्रपतीकडे पुन्हा त्यांनी राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी पाठवलेलं असेल, ते पुन्हा तसं आलं असेल, त्यांच्यावर बंधनकारक नाही आहे, त्याच्यावर संमती देणे. ठीक आहे. 299 विधेयक राखीव ठेवू शकतात. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. राष्ट्रपती विधेयक पुनर्विचारासाठी राज्य विधिमंडळाकडे परत पाठवण्यात राज्यपालांना निर्देश देऊ शकतात. जसं मी सांगितलं ते सुद्धा बरोबर आहे. जर ते विधेयक राज्य विधिमंडळाने पुन्हा दुरुस्तीसह अथवा दुरुस्तीशिवाय मंजूर करून पुन्हा राष्ट्रपतीकडे सादर केल्यास त्यास मंजुरी देणे राष्ट्रपतीवर बंधनकारक आहे. तर हे चुकीचं आहे. आताच मी सांगितलं बंधनकारक नाही आहे. राज्यपालांनी राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवलेले विधेयकास राष्ट्रपतीने किती कालावधीमध्ये निर्णय घ्यावा याबाबत राज्यघटनेत कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही आहे. जसं मी आताच सांगितलं होतं, कोणतीही कालमर्यादा घातलेली नाही आहे. तर म्हणजे 1, 2, 4 हे तिन्ही तुमचे बरोबर आहे. तुमचं थर्ड जे आहे ते हे काय चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे तुमचं. ठीक आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याबाबत खालीलपैकी कोणते निकष चुकीचा आहे? ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. म्हणजे हे उच्च न्यायालयाबद्दल पाहत आहे. ठीक आहे. आपण एक काम करू, तुम्हाला मी अगोदर सांगतो. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोन्ही पण. ठीक आहे. पहा आता याच्यामध्ये दिसते. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये काय आहे की 65 वर्ष. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन आहे. भारताचा नागरिक तर असलाच पाहिजे, दोन्ही पण भारताचे नागरिक असले पाहिजे, किंवा तुम्ही कोणत्याही पदावर असाल तर भारताचे नागरिक असले पाहिजे, हे तर कॉमन आहे. नंतर जो आहे, जर सुप्रीम कोर्टचे जर तुम्हाला जज व्हायचं असेल तर हायकोर्टचे न्यायाधीश तुम्ही 5 वर्ष असले पाहिजे. सुप्रीम कोर्टचे जर जज तुम्हाला व्हायचं असेल तर हायकोर्टचे न्यायाधीश किती वर्ष असले पाहिजे? तुम्ही 5 वर्ष असले पाहिजे. आणि जर तुम्हाला हायकोर्टचं जर न्यायाधीश व्हायचं असेल तर न्यायिक पदावर तुम्ही किती वर्ष असले पाहिजे? 10 वर्ष असले पाहिजे. ठीक आहे. एवढा फक्त डिफरन्स आहे. आणि त्यानंतरची जे कोणती तुमची थर्ड कंडिशन जी आहे किंवा थर्ड जे अट आहे किंवा पात्रता आहे तर ती सारखीच आहे. हायकोर्टचे वकील तुम्ही 10 वर्ष असले पाहिजे. आणि इकडे सुद्धा जर वकील जर 10 वर्ष असले तुम्ही हायकोर्टचे, ठीक आहे, तरी सुद्धा जर तुम्ही पाहिलं असेल हायकोर्टचे जज बनवू शकता. त्यानंतर एक कायदेतज्ञ किंवा अग्रगण्य कायदेतज्ञ असं म्हटलं जाते. तर हे फक्त सुप्रीम कोर्टमध्ये लागू आहे. हायकोर्टमध्ये अग्रगण्य कायदेतज्ञ लागू नसते. ठीक आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं असेल यांची जे वेतन आहे, सुप्रीम कोर्टचं वेतन आणि पेन्शन हे दोन्हीही संचित जो तुमचा निधी आहे भारताचा तर त्याच्यामधून दिल्या जात असते. आणि हायकोर्टचं जर पाहिलं असेल तर राज्याच्या याच्यामधून तुमचं वेतन दिलं जाते आणि पेन्शन जे आहे हे तुमचं भारतामधून दिलं जाते, भारताच्या संचित निधीतून. याच्यामागचं कारण असं आहे, कारण का जर पाहिलं असेल तुम्ही जेव्हा तुम्ही हायकोर्टमधून रिटायर होता तर हायकोर्टमध्ये त्या राज्यात काम नाही करू शकत, तुम्ही केंद्रात काम करू शकता. म्हणून जे आहे पेन्शन जर पाहिलं असेल तुमच्या कन्सोलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून दिल्या जाते, कन्सोलिडेटेड फंड ऑफ स्टेटमधून दिल्या जात नाही. ठीक आहे. तर न्यायिक पदावर किती वर्ष असले पाहिजे? तुम्ही 10 वर्ष असले पाहिजे. इकडे जर हायकोर्टचे न्यायाधीश जर तुम्ही 5 वर्ष असाल तरी तुम्ही सुप्रीम कोर्टचे जे आहे न्यायाधीश बनवू शकता. ठीक. इथं काय विचारलेलं आहे, ती व्यक्ती भारताच्या प्रादेशिक क्षेत्रात 10 वर्ष न्यायिक पदावर असली पाहिजे. जसं मी सांगितलेलं आहे की 10 वर्ष तरी जो आहे तो 10 वर्ष न्यायिक पदावर असला पाहिजे. तर पहिलं स्टेटमेंट तुमचं बरोबर आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून जेव्हा नियुक्ती करते त्या व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या 10 वर्ष वकिली केलेली असली पाहिजे. सेकंड सुद्धा बरोबर आहे. 10 वर्ष वकिली जर केली असेल हायकोर्टमध्ये तर तो तुम्ही सुप्रीम कोर्टचाही जज बनू शकता आणि हायकोर्टचा सुद्धा जज बनू शकता. त्यानंतर राष्ट्रपतीच्या मते ती व्यक्ती अग्रगण्य कायदेतज्ञ असली पाहिजे. तर अग्रगण्य कायदेतज्ञ हे सुप्रीम कोर्टमध्ये लागू होईल, जे आहे हायकोर्टमध्ये लागू होणार नाही. तर हे चुकीचं आहे.
तर वरीलपैकी एकही नाही. तर हे तर जे आहे थर्ड नंबरचं जे आहे तुमचं चुकीचं आहे. ठीक आहे, याचा आन्सर जो पर्सन थर्ड आहे. खालील विधान लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बरोबर. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हो बरोबर, हे सुद्धा बरोबर आहे. एकच दिल्ली असं आहे की जिथं उच्च न्यायालय आहे, नाही तर कोणत्याही केंद्रशासित प्रदेशामध्ये उच्च न्यायालय नाही आहे. ठीक आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली होती. हे सुद्धा बरोबर आहे. आणि स्वातंत्र्य स्थापना झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे चौथे होते. ठीक आहे. पहिले 3 जर पाहिलं असेल तर बॉम्बे आहे, कलकत्ता आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल एक बॉम्बे, कलकत्ता आणि मद्रास. ठीक आहे. तर तुमचं ABCD. तर बिनचूक कोणते आहे? सर्व बिनचूक आहे, म्हणजे सर्वच तुमचे करेक्ट आहे. सर्वसाधारणपणे राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि यांचा समावेश असतो, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट आणि प्लस किती असतात हे विचारलेलं आहे. तर प्लस जर पाहिलं असेल संख्या जी आहे जे तुमचे हायकोर्टची असते तर त्यांची संख्या जर पाहिली असेल अशी फिक्स नाही आहे. ठीक आहे. जसं जर तुम्ही पाहिलं असाल सुप्रीम कोर्टची किती आहे 33+1, म्हणजे एक जो आहे हा चीफ जस्टिस राहणार आणि बाकीचे दुसरे जर पाहिलं असेल दुसरे जजेस राहणार तुमचे सुप्रीम कोर्टचे. ठीक आहे. 33+1. आता हे झालं. आता याच्यामध्ये विचारतात की हायकोर्टमध्ये किती असतात. तर हायकोर्टमध्ये जर पाहिलं असेल इतर 9 तर नाही, संख्या अशी कोणती फिक्स नाही आहे. राज्यपाल ठरवतील इतके, इतर न्यायाधीश नाही, कारण का जर पाहिलं असेल यांची जी नियुक्ती केली जात असते हे राष्ट्रपतीकडून केली जाते. राष्ट्रपती ठरवतील इतकेच इतर न्यायाधीशांना. ठीक आहे. म्हणजे काय आहे की जर कार्यकारी आदेश काढून जेव्हा राष्ट्रपती कार्यकारी आदेश काढणार आणि तेवढी जी आहे संख्या त्या तुमच्या हायकोर्टची असेल. ठीक आहे. तर याचं ऑप्शन म्हणजे आन्सर जे आहे 4th नंबरचं आहे. ठीक आहे. जिल्हा न्यायालयाच्या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते. तर हे चुकीचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की जे तुमचं हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट राष्ट्रपती करतात आणि बाकी जर पाहिलं असेल राज्यपाल करतात, तर हे तुमचं चुकीचं आहे. जिल्हा न्यायाधीश बदली करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे नाही, हे सुद्धा जर पाहिलं असेल हे राज्यपालांनाच आहे. ठीक आहे. म्हणजे जर पाहिलं असाल तर हे दोन्ही स्टेटमेंट तुमचे चुकीचे आहे. मुख्यमंत्र्यांना अधिकार तो नाही आहे. AB ऑप्शन गलत, म्हणजे दोन्हीही बरोबर आहे, दोन्हीही नाही. ठीक आहे. त्यानंतर जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती राज्यपाल करतात. बरोबर. जिल्हा न्यायाधीशाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होणाऱ्या व्यक्तीची शिफारस उच्च न्यायालयाने केलेली असावी, हे सुद्धा बरोबर आहे. जेव्हा हे शिफारस करणार उच्च न्यायालय तेव्हा जे आहे राज्यपाल त्यांची काय करणार नियुक्ती केली जाणार. जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती होणारी व्यक्ती केंद्र व राज्य सरकारमध्ये सेवेत असली पाहिजे. सरकारमध्ये नाही, न्यायिक सेवेत असली तर ठीक आहे, पण न्यायिक सेवा जे कोणती असेल, कोणतं जे काही असेल, पण सरकारमध्ये ते नसली पाहिजे. ठीक आहे. सरकारमध्ये सर समजा तुम्ही जर एखाद्या ज्याला आपण काय म्हणू, तुम्ही एखाद्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारमध्ये क्लर्क आहे, तर क्लर्क आहे जर तुम्ही असं नाही करू शकता क्लर्क आहे म्हणून तुम्ही राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या एखाद्या सर्व्हिसमध्ये आहे आणि तुमची जी नियुक्ती केली पाहिजे, तर असं होऊ शकत नाही. हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. सरकारमध्ये नसले पाहिजे तुम्ही. ठीक आहे. तर अ आणि ब याच्यानुसार बरोबर आहे. खालील विधाने विचारात घ्या. दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका राज्यपाल संबंधित राज्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीच्या सल्ल्याने करतात. ठीक आहे. म्हणजे जर पाहिलं असेल जे तुमचे दुय्यम न्यायालय म्हणजे कोणते, जे तुमचे सपोज आपण सबऑर्डिनेट कोर्ट जसे कसं डिस्ट्रिक्ट कोर्ट जे तुमचे फौजदारी किंवा दिवाणी आहे, त्यानंतर ग्राम न्यायालय आहे, तर यांचे जर पाहिलं असेल तर यांची जी आहे यांचे संबंधित जे राज्याचे उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश असतात तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे आहे नेमणुका केल्या जाते. सत्र न्यायालयाच्या मृत्यूदंडाची शिक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. सेशन कोर्टला जे आहे मृत्यूदंडाचा म्हणजे काय आहे की जे सत्र न्यायालय आहे ना हा मृत्यूदंड देऊ शकतो. हा मृत्यूदंड देऊ शकतो. याला कन्फर्म कोण करणार? हायकोर्ट करणार. ठीक आहे. याला कन्फर्म कोण करणार? हायकोर्ट करणार. जर तुम्हाला याच्यामधून मुक्ती जर पाहिजे असेल तर तुम्ही कुठे जाणार? सुप्रीम कोर्टमध्ये जाणार. सुप्रीम कोर्टमध्ये तुम्हाला मुक्ती नाही मिळाली तर तुम्ही कुठे जाणार? राष्ट्रपतीकडे जाणार. आणि राष्ट्रपतीकडून सुद्धा तुम्हाला मुक्ती नाही मिळाली तर तुम्ही कायमचे मुक्त होऊन जासाल, म्हणजे तुम्हाला होऊन जाईल जो काही मृत्यूदंड तुम्हाला दिला असता. तर म्हणजे अशी प्रोसेस राहते. म्हणजे सेशन कोर्ट किंवा सत्र न्यायालय जे आहे त्याला मृत्यूदंड देऊ शकतो.
ठीक आहे. मग तो जो आहे हायकोर्ट ते कन्फर्म करणार आणि हायकोर्टने कन्फर्म केल्यानंतर ते सुप्रीम कोर्ट जे आहे तिथून जर तुम्हाला रिलीफ पाहिजे असेल सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकता आणि जर तिथून नाही भेटलं तुम्हाला मिळाला नाही तिथून रिलीफ तर राष्ट्रपतीकडे जाऊ शकता आणि राष्ट्रपतीकडून नाही मिळाला रिलीफ तर झालं मग संपलं. ठीक आहे. तर ऑप्शन ए आणि बी विचारलेलं बरोबर आहे. तर ए आणि बी. राज्याचा महाधिवक्ता संबंधित खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता म्हणजे जे क्वालिफिकेशन जवळ आहे ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. त्यानंतर विचारला आहे की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मिळणारे सर्व विशेषाधिकार फायदे त्यांना संरक्षण त्यात मिळणार नाही. त्याला सर्व जे आहे विशेष अधिकार किंवा फायदे त्याला जे संरक्षण किंवा त्याच नाही मिळू शकत. जरी त्याला जर क्वालिफिकेशन तेवढं असलं तरी पण म्हणजे जर विशेष अधिकार त्यांना जर म्हणजे जे आहे तर ते जर पाहिलं असेल तर एक त्या राज्यापुरते आहे किंवा राज्याचा एक ते वकील आहे किंवा ॲडव्होकेट आहे आणि ते जज आहे. ठीक आहे. हे चुकीचं आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे मिळणारे मानधन त्यास मिळते नाही. हे जे आहे राज्यपाल ठरवणार. ठीक आहे. मग जज आणि या वकीलमध्ये काय डिफरन्स आहे. ही एक वकीलच आहे ना. महाधिवक्ता म्हणजे काय वकीलच आहे. राज्याचा एक राज्य सरकारचा एक वकील आहे तो. ठीक आहे. जसा महान्यायवादी केंद्र सरकारचा एक वकील आहे. त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. हे सुद्धा चुकीचं आहे. असं काही सांगितलं नाही आहे का फक्त तो 62 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे त्याची जेव्हा अपॉइंटमेंट केली जाते. पण असं 5 वर्ष संविधानामध्ये काही सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजेच काय जोपर्यंत याची मर्जी आहे राज्यपालाची तोपर्यंत त्या पदावर जनरली जर पाहिलं जे सरकार जेव्हा चेंज होते लगेच जे आहे तो महाधिवक्ता सुद्धा चेंज होऊन जात असतो. तर हे सुद्धा चुकीचं आहे. इथं ऑप्शन ए बरोबर. हां. भारताच्या संविधानात कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता यांच्याकडे देण्यात आलेली आहे. कार्यकारी सत्ता सरळ पाहिलं असेल कोणाकडे असते तुमची राज्यपालाकडे. म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर जी आहे पूर्ण ते राज्यपालांकडे असते. याच्यामध्ये विचारलेलं आहे तुम्हाला की एका साईडला दिलेलं आहे तुमचे रीट आणि एका साईडला दिलेलं आहे कशा संबंधित आहे. ठीक आहे. तर यासाठी आपण काय करू रीट समजून घेऊ. आपल्याकडे किती रीट्स आहे तर पहिली रीट आहे हेबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण. आता हे बंद प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय जे तुमचं इल्लीगल किंवा बेकायदेशीर जर तुम्ही अटक करण्यात आलेली आहे ते चेक करण्यासाठी किंवा त्याची इन्क्वायरी करण्यासाठी याचा उपयोग केला जात असतो हेबियस कॉर्पसचा किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. ठीक आहे. आणि हे जर पाहिलं असेल तुम्ही खाजगी असो या तुम्ही जर पाहिलं असेल स्टेट असो. ठीक आहे. म्हणजे राज्य असो या दोघांच्या बाबतीत जर किंवा दोघांच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा हे अवेलेबल आहे. कधी कधी तुम्हाला विचारू शकते का हे फक्त जे आहे हे राज्याच्या विरुद्धच फक्त अवेलेबल आहे तसं नाही आहे खाजगी. कारण की जरी तुम्ही खाजगी असले तरी तुम्ही कोणाच्या तरी कॅपॅसिटीमध्ये तुम्ही ते काम करणार आहे म्हणजे तुमच्या तो अधिकार कोणाला तरी दिलेला आहे तर म्हणजे जो पाहिलं असेल खाजगी सुद्धा आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे का याच्यामध्ये लोकस स्टँडाय अप्लाय होत नाही. हेबियस कॉर्पसमध्ये किंवा बंदी प्रत्यक्षीकरणमध्ये लोकस स्टँडाय अप्लाय होत नाही. याच्या मागचं कारण असं आहे कारण का लोकस स्टँडाय म्हणजे होते काय की तुम्ही फिजिकली तुम्ही जे आहे कोर्ट समोर प्रेझेंट असले पाहिजे. तर फिजिकली म्हणजे कोर्ट समोर जर तुम्ही प्रेझेंट असले पाहिजे तर इन केस जर तुम्ही इलिगली डिटेन करण्यात आलेले आहे म्हणजे अटक करण्यात आलं बेकायदेशीरपणे आणि तुम्ही जेलमध्ये आहे मग तुम्ही जेलमध्ये जाऊन तुम्ही कोर्ट समोर सांगणार का मला जे आहे इलिगली डिटेन केलेलं आहे तर असं नाही सांगणार. तुम्हाला जर तिथून पळून जाऊन जर तुम्ही कोर्ट समोर सांगत असणार तुम्ही कोर्टमध्ये जाणारच कशाला तुम्ही घरी चालले जाणार. ठीक आहे. म्हणून लोकल स्टँडर्ड जर पाहिलं असाल तर याच्यामध्ये हेबियस कॉर्पसमध्ये अप्लाय होत नाही. ठीक आहे. दुसरी आहे तुमची मॅन्डमस म्हणजे परमादेश. तर आम्ही काय करत आहे की आम्ही आज्ञा देतो. ठीक आहे. म्हणजे आम्ही आज्ञा काय देत आहे की तुम्ही हे काम केलं पाहिजे आणि हे कधी कोणत्या याला देत आहे तुम्ही जे तुमचे कनिष्ठ न्यायालय आहे त्यांना आज्ञा देत आहे. आणि लक्षात ठेवा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट कधीही सुप्रीम कोर्ट कधीही अशी ही जी रीट आहे मॅन्डमस ही रीट हायकोर्टला किंवा हायकोर्टसाठी काढू शकत नाही. कारण हायकोर्ट जे आहे हे सुप्रीम कोर्टचं कनिष्ठ न्यायालय नाही आहे. ठीक आहे. हायकोर्ट हे सुप्रीम कोर्टचं कनिष्ठ न्यायालय नाही आहे. कारण का जर तुम्ही रीटच्या बाबतीत पाहिलं असेल रीटचा जास्त अधिकार तर तुमच्या हायकोर्टला दिलेला आहे. ठीक आहे.
म्हणजे आम्ही आज्ञा देतो. तर आम्ही आज्ञा देतो म्हणजे काय, हे सुद्धा जर पाहिलं प्रायव्हेट आणि स्टेटबद्दल जर तुमचं एका वेळेस कोणता फंडामेंटल राईट जर तुम्ही आम्ही आज्ञा देतो म्हणजे काय, की समजा एक आधार सेंटर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आधार बनवायचा आहे आणि तुमच्या विरुद्ध तुमचा जे आहे त्यांनी म्हटलं की तुम्ही या विशिष्ट जातीचे आहे म्हणून आम्ही जे आहे तुमचा आधार इकडे बनवत नाही. अशा केसमध्ये जे आहे तर तुम्ही बनवत नसाल तर तुमचा फंडामेंटल राईट जो आहे हा व्हायोलेट होत आहे. ठीक आहे, हा जर पॉलिसी याचं उल्लंघन होत आहे तुमच्या फंडामेंटल राईटचं. जर फंडामेंटल राईटचं उल्लंघन होत आहे तर तुम्ही काय करू शकता, सरळ तुम्ही रीट अप्लाय करू शकता. ठीक आहे, तुमचं उल्लंघन होत आहे आर्टिकल 32 नुसार तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जा आणि आर्टिकल 226 नुसार तुम्ही हायकोर्टमध्ये जा. तर या केसमध्ये जर पाहिलं असेल तर हे जरी तो आधारवाला जो बनवणार हा जरी खाजगी असला पण तरीही तो स्टेटचं काम करत आहे. ठीक आहे, सरकारचं काम करत आहे, तर तरीही त्याच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा अवेलेबल असते. म्हणून जर पाहिलं असाल हा मॅन्डमस किंवा परमादेश हा प्रायव्हेट असो या तुमचा स्टेट असो या दोघांच्या अगेन्स्ट असते. प्रतिषेध म्हणजे प्रतिषेध आणि उत्प्रेषण म्हणजेच काय, शर्षरारी आणि प्रोहिबिशन. आता प्रतिषेध आणि उत्प्रेषण याच्यामध्ये काय फरक आहे. प्रतिषेध म्हणजे बंदी घालणे. म्हणजे काय आहे, बंदी घालणे म्हणजे एखादा जर कोर्ट किंवा एखादा जर ट्रिब्युनल असेल आणि ते जर त्याच्या बाहेर जाऊन जर काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही जे आहे त्यांना अडवणार. ठीक आहे, बाहेर जाऊन जर काम करत असेल त्यांना जे आहे अडवणार. बाहेर जाऊन जर काम करणार आहे म्हणजे त्यांनी जे काम केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन मध्ये फरक काय आहे प्रतिषेध आणि उत्प्रेषणमध्ये. उत्प्रेषणमध्ये जे आहे तर उत्प्रेषणमध्ये काय झालेलं आहे, ह्याच्यात गलती करणार आहे. ठीक आहे, म्हणजे प्रतिषेधमध्ये तुम्हाला माहिती आहे की गलती करणार आहे आणि उत्प्रेषणमध्ये काय झालं आहे, गलती केली आहे. प्रतिषेधमध्ये तुम्हाला प्रोहिबिशन किंवा करू शकता जर हे यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जात आहे. ठीक आहे, तेव्हा जे आहे तेव्हा तुम्ही रीट कोणती आणू शकता, प्रोहिबिशन. पण जर त्यांनी गलती केली असेल म्हणजे समजा कंझ्युमर कोर्टमध्ये गेले आणि तुम्हाला फाशीची शिक्षा झाली. ठीक आहे, कंझ्युमर कोर्टमध्ये गेलेत आणि तुम्हाला फाशी शिक्षा झाली तर कंझ्युमर कोर्टला फाशीची शिक्षा देण्याचा अधिकार आहे का, नाही आहे. मग त्या केसमध्ये जर पाहिलं ही गलती झालेली आहे, ही गलती झालेली आहे आणि याच्यामध्ये जर पाहिलं प्रतिषेधमध्ये हे गलती करणार आहे. समजा नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे आणि ते नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे न्यायाधिकरण, ठीक आहे, तर ते जे आहे तर ते जर पाहिलं असेल त्याला ते अधिकार नाही आहे आणि ते तसं डिसिजन देणार आहे किंवा हे म्हणजे फ्युचरमध्ये दिल्या जाऊ शकते. तर त्या केसमध्ये पाहिलं असेल तर हे तुम्ही रीट जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे तुमची उत्प्रेषण झालं. अधिकार वृक्षा म्हणजे क्युओरंटा. तर याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय सांग आपण कोणत्या अधिकारात करीत आहात. तर याच्यामध्ये जे आहे हे तुमचं क्वालिफिकेशन बद्दल आहे. ठीक आहे, म्हणजे काय आहे की तुम्ही त्या जॉबसाठी सुटेबल आहे का हे नाही की चेक करत आहे, तुम्ही त्या जॉबसाठी इलिजिबल आहे का, पात्र आहे का तुम्ही. ठीक आहे, जर पात्र असाल तर तुम्ही म्हणजे सपोज जर मला ओएनजीसीचं डायरेक्टर बनायचं असेल किंवा कोणती पीयूसीचं डायरेक्टर बनायचं असेल त्यासाठी तुम्ही लायबल आहे का किंवा सुटेबल आहे का हे चेक केलं नाही तुमचं क्वालिफिकेशन तेवढं आहे का, त्याचा चेअरमॅन तुम्हाला बनवायचा आहे. ठीक आहे, तर हे जे राहत असते हे तुमच्या पाचही तुमच्या रीट्स आहे. ठीक, तर पहिली कोण आता हा याच्यामध्ये बंदी प्रत्यक्षीकरण. आता बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय की तुम्ही काय करताय अटकेची कायदेशीरता तपासणे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं पहिलं ऑप्शन ए. ठीक आहे, त्यानंतर जर पाहिलं असेल परमादेश. ठीक आहे, परमादेश काय होतं तुमचं, परमादेश जे आहे ते आहे की खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयात हस्तांतरित करणे किंवा पदाची कायदेशीरता तपासणे. आता पदाची कायदेशीरता तपासणे किंवा अधिकारास कार्य करण्यास आदेश देणे. आता हे जर पाहिलं अधिकार पुढचे काय होतं की जे तुम्हाला सांगितले पदाची कायदेशीरता तपासत आहे तुम्ही त्या पदावर तुम्ही आहे कसे किंवा कोणत्या ऑथॉरिटीने तुम्ही जे बसलेले आहे तिथं. तर सीचं काय राहणार आहे तुमचं, दोन ऑप्शन. ठीक आहे, सी जो काय राहणार आहे तुमचं, दोन ऑप्शन. परमादेश. ठीक आहे, तर परमादेश पाहिलं असाल तर परमादेशमध्ये तुम्ही आदेश देत आहे, तुम्ही काय देत आहे, आदेश देत आहे. तर हे याचं ऑप्शन राहणार. आणि उत्प्रेषण म्हणजे काय, खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. ठीक आहे, तर याचं ऑप्शन जर पाहिलं असाल 4, 3, 2, 1. राज्यपालाच्या कार्यकारी अधिकाराबाबत खालील विधाने विचारात घ्या. कार्यकारी अधिकार. राज्यपाल राज्यातील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. चुकीचं आहे, राष्ट्रपती करतात.
राज्यपाल राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची नियुक्ती करतात. हे बरोबर आहे, कारण का कुलपती ते स्वतः असतात आणि कुलगुरूची ते नियुक्ती करतात. राज्यपाल मुख्यमंत्री आणि इतर न्यायाधीशाची नियुक्ती करतात. राज्यपाल राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती करतात. तर हे सुद्धा बरोबर आहे, ड. ठीक आहे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री व इतर नियुक्ती केली जाते त्यांच्याकडून. तर तुमचं ब, क, ड. ठीक. खालीपैकी कोणते विधाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविषयी योग्य आहे? मला योग्य विचारलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. बरोबर. राष्ट्रपती म्हणजे असेपर्यंत ते पदावर राहतात, हे चुकीचं आहे. कारण का, जर तुम्ही सुप्रीम कोर्ट या हायकोर्ट या दोन्ही यांच्या जजेसला जर तुम्हाला काढायचं असेल तर याच्यासाठी जे आहे एक प्रॉपर प्रोसिजर आहे. संविधानात सांगितलेलं आहे का, संविधान काय सांगितलं, जर गैरवर्तणूक, ठीक आहे, आणि अकार्यक्षम या दोन्हीच गोष्टीवर जे आहे तुम्हाला जे आहे काढल्या जाऊ शकते. याच्यासाठी जर पाहिलं असेल तुम्हाला हे जे आहे संसदेत 50 आणि 100 कुठले लोकसभेचे आणि 50 कोणते तुमचे राज्यसभेचे. ठीक आहे. असे जे आहे एवढ्या सदस्यांनी त्याच्यावर जे आहे सही केलेली असली पाहिजे, जो कोणता तुमचा एखादा तुम्ही ठराव मांडत असाल. आणि तो ठराव मांडल्यानंतर ते जे आहे त्या ठराव मांडल्यानंतर काय केलं जाईल, तो तिथला कोणी सभापती या अध्यक्ष तो ठराव जो आहे तो ॲडमिट करणार. ठीक आहे, मान्य करणार. आणि त्याला नाकारू सुद्धा शकते. नाकारू शकले तर तिथूनच बंद होऊन जाईल. पण त्यांनी जर नाकारलं नाही, त्यांनी ॲडमिट केलं, त्यानंतर जे आहे 3 मेंबर किंवा 3 सदस्याची ते जे आहे ते कमिटी बनणार आणि ते मग जे आहे ते चौकशी करणार आणि त्यानंतर मग ते काही रिपोर्ट देणार. रिपोर्ट दिल्यानंतर त्यांना पदावरून दूर केल्या जाते. तर असं नॉर्मली मर्जी असेपर्यंत नाही राहत. ठीक आहे, हे चुकीचं आहे. चौकशीशिवाय त्यांना निलंबित केले जाऊ शकते नाही, चौकशीशिवाय निलंबित नाही केले जाऊ शकत. आता जसं सांगितलं, हे सदस्य जे आहे इन्क्वायरी वगैरे करणार. संसदीय प्रक्रियेनंतर काढलेल्या राष्ट्रपती आदेशानुसार सुद्धा झालेल्या गैरवर्तणूक आधारावर त्यांना काढले जाऊ शकते. म्हणजेच काय आहे की गैरवर्तणूक जर तुमचं सिद्ध झालं असेल तर राष्ट्रपती मग आता हे सर्व प्रोसेस होईल. राष्ट्रपती मग आदेश काढणार आणि आदेश काढल्यानंतर त्यांना जे आहे पदावरून दूर केल्या जाऊ शकते. म्हणजे ए आणि डी. 4th नंबरचा ए आणि डी. राज्याच्या राज्यपालांच्या विवेकाधीन अधिकारांची खालीलपैकी कोणते बाबी येतात? जेव्हा राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू नसेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नेमू शकतात. ठीक आहे, हे बरोबर आहे. राज्य विधिमंडळाचे मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. हे सुद्धा जर पाहिलं असेल, हे सुद्धा काय आहे तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, हे सुद्धा काय आहे तुमचं बरोबर आहे. त्यानंतर आहे की मंत्रिमंडळाने जर बहुमताचा पाठिंबा गमावला आणि त्यांची खात्री झाली असेल तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे त्यांनी विचारलेलं आहे की यांचं जे आहे विवेकाधीन अधिकार काय आहे. म्हणजे विवेकाधीन अधिकार म्हणजे काय की जर असं याच्यामध्ये मेन्शन नाही केलेलं आहे की सपोज जर ते कंडिशनवर डिपेंड राहत असते का ते स्वतःहून काय करू शकतात. आता स्वतःहून काय करू शकतात, जर एखाद्या जेव्हा बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याबाबत एकमत नसेल तेव्हा ते आहे एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून काय करू शकतात, नेमू शकतात आणि त्यांना मग सांगू शकतात की तुम्ही बहुमत जे आहे ते सिद्ध करा. राज्य विधिमंडळाने मंजूर केलेले विधेयक ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी राखून ठेवू शकतात. ठीक आहे, ते स्वतः काय जे करू शकतात ते राखून ठेवू शकतात. त्यांना वाटलं की नाही हे बिल जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रपतीने याच्यावर विचार केला पाहिजे, ते राखून ठेवू शकतात. मंत्रिमंडळात जर बहुमताचा पाठिंबा गमावला त्यांना खात्री झाली तर ते मंत्रिमंडळ बरखास्त करू शकतात. आणि त्यांना वाटलं की यांनी मेजॉरिटी गमावलेली आहे किंवा बहुमत गमावलेलं आहे, ते बरखास्त करून टाकू शकता. तेव्हा त्यांना मंत्रिमंडळाची सल्लासुद्धा नाही लागू शकत. ठीक आहे. आता जे पहिलं आहे की जेव्हा राज्य विधिमंडळ अधिवेशन चालू असेल तेव्हा ते अध्यादेश काढू शकता. तर हा त्यांचा जे आहे हे डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे. हे डिस्क्रिशनरी पॉवर नाही आहे. हे संविधानात अधिकार दिलेला आहे आर्टिकल 213 नुसार. ठीक आहे, म्हणजे BCD हे तुमचं रॉंग आहे आणि BCD. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचे विचारलेले आहे. भारताच्या राष्ट्रपतीच्या विशिष्ट विवेकाधीन अधिकार क्षेत्रात स्पष्टपणे उल्लेख नाही जसा राज्यपालाचा विशेष विवेकाधीन अधिकार क्षेत्राचा आहे. ठीक आहे, म्हणजे भारताच्या ॲक्च्युली जर पाहिलं असेल डिस्क्रिशनरी पॉवर जे आहे राज्यपालाला जास्त आहे ॲज कम्पेअर टू राष्ट्रपती. आणि संविधानामध्ये असं जे आहे तर जसं म्हटलं आहे की याचा आपल्या राष्ट्रपतीचा उल्लेख नाही आहे पण राज्यपालाचा आहे.
ठीक आहे, जसं जर पाहिलं असेल संमती बाबतीतच तुम्ही समजा. राज्यपालांनी केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकारात ते करायला हवे होते किंवा नाही यावर प्रश्न उपस्थित करता येतो. ठीक आहे, आणि त्यानंतर विचारलेलं आहे, चुकीचे आहे विचारलेलं. तर 42व्या घटना दुरुस्तीनंतर मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपती बंधनकारक करण्यात आला आहे, पण राज्यपालाच्या अशी तरतूद नाही आहे. हे दोघांसाठी पण बंधनकारक आहे. राज्यपालाने आता याच्यामध्ये उरलं कोणतं, राज्यपालाने केलेल्या कृतीच्या वैधतेबद्दल त्याने आपल्या विवेकाधीन अधिकार ते करायला हवे की नाही यावर प्रश्न उपस्थित नाही करता येणार. सॉरी, याच्यावर उपस्थित जे आहे तुम्ही प्रश्न करू शकत नाही. तर तुमचं सेकंड जे आहे हे चुकीचं आहे आणि बाकीचं सर्व बरोबर आहे. सध्या राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणते अधिकार वापरतात. ठीक आहे, तर ते विधान परिषदेवर 1/12 तर नामनिर्देशित करू शकतात, हे बरोबर आहे. ते अँग्लो इंडियन जमातीचा एक प्रतिनिधी अगोदर होतं, आता पण हे चुकीचं आहे. अगोदर होतं हे जुना क्वेश्चन असल्यामुळे तर आहे, ते अगोदर होतं. ते राज्याच्या अथवा केंद्राच्या कायद्याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधी व्यक्तीला शिक्षेमध्ये सूट, सवलत किंवा माफी देऊ शकतात. केंद्राच्या कायद्याविरुद्ध नाही, हे राज्याच्या कायद्याविरुद्ध. ठीक आहे, तर हे चुकीचं आहे. ते अर्थविधेयक राज्य विधिमंडळाच्या विचारार्थ परत पाडू शकतात. अर्थविधेयक तर ते रिटर्न करू शकत नाही. मनी बिल सोडून किंवा धनविधेयक सोडून ते रिटर्न करू शकतात बाकीचे पुन्हा विचार करण्यासाठी. तर याच्यापैकी जर पाहिलं असेल तर जेव्हा हा क्वेश्चन जेव्हा आला होता तेव्हा ए आणि बी बरोबर होतं, पण आता फक्त एच बरोबर आहे. ठीक आहे, विधान विचार घ्या. राज्यपाल हा राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग नाही, चुकीचा आहे. भाग आहे तो, कारण का राष्ट्रपती संसदेचा एकात्मिक भाग आहे, राज्यपाल तुमच्या राज्य विधिमंडळाचा एकात्मिक भाग आहे. राज्यपालास कार्यकाळाची सुरक्षितता नसते, हे बरोबर आहे. केव्हाही मर्जी, जोपर्यंत राष्ट्रपतीची मर्जी आहे तोपर्यंत राहणार. राज्यपालला केव्हाही राष्ट्रपती पदावरून हटवू शकतो, हे सुद्धा बरोबर आहे. राज्यपाल राष्ट्रपती कोणत्या कारणास्तव पदावर हटवू शकतो याबाबत राज्याकडे कोणताही उल्लेख नाही आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तर याच्यामध्ये जर पाहिलं असेल ए सोडून बाकी सर्व बरोबर आहे. BCD. खाली विधान विचारात घ्या. राज्यपाल हे देशाचे कार्यकारी प्रमुख असतात. राज्यपाल देशाचे, हे राज्याचे असतात. राज्यपाल हे केंद्र किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक आहे नाही. जर सदस्य असाल तर तुम्ही जे आहे तुम्हाला काय करावं लागतो, राजीनामा द्यावा लागतो आणि त्यानंतर तुम्ही राज्यपाल बनू शकता किंवा राष्ट्रपती सुद्धा त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा MP किंवा खासदार, तुम्ही आमदार किंवा कोणत्याही सभागृहाचे सदस्य असाल तुम्हाला ते राजीनामा द्यावा लागतो. राजीनामा दिल्यानंतर जे आहे तुम्ही बनू शकता. ठीक आहे, राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करतात, हे बरोबर आहे. त्याच्यापैकी जर पाहिलं फक्त क बरोबर आहे. ओळखा. राज्याचे राज्यपाल हे राष्ट्रपतीद्वारे निर्वाचित केले जातात. म्हणजे काय, यांची नियुक्ती केली जाते नाही, म्हणतो निर्वाचित केले जाते का, नाही, नियुक्ती केली जाते. राज्यपाल हे महाभियोग प्रक्रियेद्वारे पदच्युत केले जातात. तर यांना महाभियोग, हे जो आहे महाभियोग पूर्ण याच्यामध्ये ना सुप्रीम कोर्ट, ना हायकोर्ट, न्यायाधीश असो यांच्यासाठी अवेलेबल नाही आहे, ना राज्यपाल यांच्यासाठी अवेलेबल नाही आहे. हा फक्त जो आहे हा राष्ट्रपतीसाठीच अवेलेबल आहे. बाकी कोणत्याही व्यक्तीसाठी यांना जे आहे अवेलेबल नाही आहे. बाकी लोकांना काढल्या जाते. यांच्यासाठी महाभियोग स्पेशल संविधानामध्ये फक्त महाभियोग एकाच व्यक्तीसाठी आहे, तो म्हणजे तुमचा राष्ट्रपती. बाकीच्या कोणासाठी अवेलेबल नाही आहे. राज्यपाल हे कोणतेही आर्थिक लाभाचे पद धारण करू शकत नाही. ऑफिस ऑफ प्रॉफिट कोणी, म्हणजे जर पाहिलं राज्यपाल या राष्ट्रपती कोणीही नाही करू शकत. ब आणि क. ठीक आहे, आता याच्यानंतर जर पाहिलं असेल याच्यामध्ये कलम विचारलेले आहे. तर राज्याचे राज्यपाल असले पाहिजे, तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे 153 मध्ये. ठीक आहे, हे कशामध्ये सांगितलेलं आहे 153 मध्ये. 154 मध्ये काय सांगितलेलं आहे, तर जो तुमचा 154 मध्ये सांगितलं राज्याचे कार्यकारी अधिकार. ठीक आहे, आणि त्यानंतर जर पाहिलं असेल कलम 156 मध्ये, कलम 156 मध्ये तर राज्यपालांचा कार्यकाळ. आणि त्यानंतर आहे 155 मध्ये, तर 155 मध्ये जे आहे कलम 155, तर ते दिलं राज्यपालांची नियुक्ती. ठीक आहे, हे तुम्हाला असे जेव्हा आर्टिकल वगैरे येतात ना, तर याची तुम्हाला जे आहे ट्रिक बनवावं लागते, म्हणजे एक स्टोरी बनवावं लागणार. स्टोरी बनवल्यानंतर जे तुमच्या लक्षात राहू शकते. ठीक आहे,
एकच व्यक्ती एका वेळी 2 किंवा अधिक राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही, चुकीचं आहे. तुमचं जे 7वं जे तुम्ही घटनादुरुस्ती पाहिली असेल त्याच्यानुसार तुम्ही करू शकता. राज्यपालास त्यांच्या पदावरून काढण्यासंदर्भात भारतीय राज्याकडे विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही, हे बरोबर आहे. ठीक आहे, अशी विशिष्ट प्रक्रिया आहे का नाही आहे. राज्यपाल हा संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी एकाच सदस्य असणे आवश्यक असते. नाही, हे कुठे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलपतीची नियुक्ती राज्यपाल करतात. कुलपती स्वतः असतो, कुलगुरूची नियुक्ती करतात. आणि हे म्हणजे जर पाहिलं असेल याच्यापैकी बिनचूक कोणतं आहे आपलं, फक्त सेकंड नंबरचं आहे का राज्यपाल त्यांच्या पदावरून काढण्याचा भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सांगितलेली नाही. याच्यामध्ये सांगितलेलं आहे का तुम्हाला जे आहे राज्यपाला पदाच्या अटी. आता राज्यपालांच्या पदाच्या अटी कशामध्ये सांगितलं आहे, त्या सांगितलं 158 मध्ये. 158 कुठे, हां 158 मध्ये. राज्यपालाचे विशेष अभिभाषण म्हणजे जेव्हा विशेष अभिभाषण असते, जेव्हा निवडणूक झाल्यानंतर पहिले जेव्हा बैठक असते तर तेव्हा असते, आणि दरवर्षी जेव्हा होत असते तेव्हा असते. दरवर्षी जेव्हा म्हणजे जेव्हा संसदेचं अधिवेशन भरत असते. तर विशेष भाषण जर पाहिलं असेल ते आहे तुमचं 176 मध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं आहे की माफी संबंधित राज्यपालाला अधिकार तो दिलेला आहे तुम्हाला 161 मध्ये. आणि माफी जी आहे हे फक्त कायद्याचा राज्याचे जे कायदे असतात, म्हणजे आपल्याकडे किती सूची आहे, 3 सूची आहेत ना, त्याच्यापैकी जे राज्याच्या कायद्यानुसार जर पाहिलं असेल तर त्याच्या संबंधित एखादा कायदा असेल आणि त्याचं जर उल्लंघन किंवा काही जर झालं असेल तर त्या केसमध्ये जे आहे ते माफी देऊ शकतात. राज्य शासनाचे कामकाज चालविणे तर हे 166 मध्ये. थँक्यू. ॲक्च्युली आता जर पाहिलं असेल हे बरेचसे आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिस्कस केलेले आहे. ठीक आहे, म्हणजे बरेचसे म्हणजे काय जे ग्रुप बी या ग्रुप सी या राज्यसेवेच्या बाबतीत याच्या बाबतीत जे पॉलिटीचे क्वेश्चन्स आले होते, राज्यपाल असो या तुमचं न्यायपालिका असो, त्याच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, हे सर्व क्वेश्चन PYQ जे आहे डिस्कस केलेले आहे. कुठे कुठे मी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि इन केस जर काय आहे याच्यामध्ये हे आर्टिकलच्या संबंधित जर पाहिलं असेल तुम्ही, आर्टिकल जे आहे हे तुम्हाला स्टोरी बनवून लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे, स्टोरी बनवून लक्षात ठेवा, नाहीतर त्याचे निमोनिक बनवा. ठीक आहे, तर याच्यानुसार. आणि आपल्यासाठी काय आर्टिकल कोणते कोणते महत्त्वाचे आहे, एकतर जे आहे राज्य म्हणजे केंद्राच्या बाबतीतचे जास्त महत्त्वाचे नाही, पण राज्याच्या बाबतीतचे तरी सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. ठीक आहे, सर्वच काय आहे राज्याच्या बाबतीतचे सर्व काय आहे तुमचे महत्त्वाचे आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सर्व लेक्चर समजलं असणार. सो थँक्यू सो मच.